नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये, जी सुरतातली सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी। मित्रांनो, आज तुम्ही बघत असणार डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे, कारण की आता 15 ऑगस्ट येत आहे आणि त्याच्यासाठी हा डेकोरेशन झालेला आहे। पूर्ण स्पेस मध्ये तुम्हाला इथे ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन कलरचा कॉम्बिनेशन करून, म्हणजे जो आपला झेंडा आहे त्या हिशोबाने इथे कलर कॉम्बिनेशन करून इथे डिझायनर केलेला आहे, डेकोरेशन केलेलं आहे। मित्रांनो, तर आजची व्हिडिओ राहणार आहे खूप डेडिकेट राहणार आहे बिझनेस साठी, आणि जे व्यक्ती बिझनेस करायचा इच्छा करते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे ही सर्व माहिती। तर ही व्हिडिओ नक्की तुम्ही लाईक आणि शेअर करा। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघत असणार बिलिंग काउंटर आहे आमचं, आणि बाजूला जो आहे तो आहे कॅश काउंटर। हे प्रॉपरली इथे प्रोसेस होतं, जसं तुमचं बिल वगैरे बनतं किंवा तुम्ही परचेसिंग वगैरे केली तर या इथे यायचं असतं, बिलिंग बनतं प्रॉपरली। तुम्हाला बिल घेऊन जाऊ शकता तुमच्या स्टेटमध्ये आणि पार्सल तुम्ही लावू शकता। बाय ट्रान्सपोर्ट बाय कुरिअरची सुविधा आहे, तिकडनं तुम्हाला पार्सल कलेक्ट करायचं असतं। तर इथे तुम्ही बघलात आमचे मॅम जे आहेत ना ते फिरतच लागत आहे। तर कसे आहेत मॅम? नमस्कार। कसे आहेत तुम्ही? अच्छा, कुठनं आले आपण? केरळ मधून आले। कुठनं? केरळ। अच्छा, केरळवरनं यायचं कारण काय होतं? केरळमधून यायचं कारण म्हणजे कपडे वगैरे घ्यायचे होते आणि यूट्यूबमध्ये अजमेर फॅशनचं सगळं बघितलं होतं मी, आणि ते सगळं मला आवडलं होतं, म्हणून स्वतः येऊन बघणं आणि आपण खरेदी करणं असं होतं। त्यामुळे मी इथे आले आणि आल्यानंतर 2 दिवसापासून इथेच आहे। किती? 2 दिवसापासून इथेच आहे आणि सगळं सगळे कपडे वगैरे बघितले, मला आवडलं आणि मी ते खरेदी केल्या। 2 दिवसापासून खरेदी केली। काल साड्या वगैरे केल्या, आज थोडेसे नाईटी वगैरे आणि शॉल म्हणजे काय ओढणे वगैरे घेतले, असं थोडी खरेदी केली। अच्छा, तर मॅम म्हणते का आम्ही केरळवरनं आलेले आहेत आणि कलेक्शन ही घेतले। काय तुमची अगोदर ही दुकान आहे, म्हणजे अगोदर बिझनेस करताय का आता स्टार्टअप करणार? नाही, मी 3 वर्षापासून करते। अच्छा, मी पहिले बॉम्बेवरनं कपडे घेऊन गेले आणि नंतर मार्तंडम असं मी कपडे घेऊन जात होते, म्हणून आज तर काय वेगळी फॅशन, वेगळी डिझाईन आणि वेगळं काहीतरी पाहिजे म्हणून मी इकडे आले। तर तुम्ही सगळी वस्तू युट्यूबवर बघितली। तर मॅम जे युट्यूबवर वस्तू का बघितली तेच तुम्हाला इथे प्रॅक्टिकली व्हेरायटी मिळली? ती 100% तीच मला मिळाली, तसेच डिझाईन्स वगैरे आणि त्यातलीच क्वालिटी वगैरे मला। तुम्हाला ह्याच्यामध्ये प्राइस मध्ये कसं वाटलं? कमी जास्त काय आहे? तुम्ही मार्केट फिरलेले म्हणजे तुम्हाला थोडंफार अंदाज येणार प्राइसचा, कपड्याचा, क्वालिटीचा। तर तुम्ही काय सांगणार आमच्या व्ह्यूअर्सला? हेच सांगणार की लो पासून हाय पर्यंत जी क्वालिटी आहे ते भेटणार, ती तुम्हाला एका ठिकाणीच भेटेल आणि तुम्ही एका ठिकाणी बघून खरेदी करू शकता। ती 100 रुपयापासून असू दे किंवा ती 500-1000 रुपयापर्यंत असू दे, ती क्वालिटी आपण घेऊ शकतो। दुकानात विकणारी सामान इथं 1000 रुपयाच भेटायचं, तर आपण बाहेर ती कमीत कमी 2 ते 3000 रुपयापर्यंत घेतोच आहे आणि ती आपण देऊ शकतो। आपण 500 रुपये कमी करून जरी दिले तरी आपल्याला प्रॉफिट आहे। हे कारण आहे डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग करणार, जोडून तुम्ही बिझनेस करणार तर तुम्हाला चांगली अशी फायदा आहे ना, कारण की तुमच्यात एक कस्टमर आणि एक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कोणी मिनिटर नाहीये। ते दलाल वगैरे, एजंट वगैरे जे होलसेलर करत असतात किंवा ज्याला एजंट बनतात ते कोणी नाहीये। ते तुम्ही डायरेक्टली फॅक्टरीवरनं घेताय तर तुम्हाला प्राइस मध्ये, क्वालिटी मध्ये सर्व वस्तू चांगली मिळणार आहे। ते आमचे मॅमनी सुरुवात केलेली आहे। इव्हन त्यांनी 2 वर्ष अगोदरपासून कपड्याचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि ते त्या व्यवसायामध्ये पुढे गेलेले आहेत आणि तशीच त्यांना जाणकारी मिळली, माहिती मिळली। यूट्यूब चॅनल अजमेरा फॅशन म्हणा, तुम्हालाही काही माहिती पाहिजे असेल तर अजमेरा फॅशन मराठी सर्च करा, तिथे तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे। मॅमनी सर्च केलं, मग आले, भेट घेतलं आणि आता ते म्हणताय का 2 दिवस आम्ही कलेक्शन बघितलं, घेतले। मॅम तुम्ही आता केस काउंटरवर आहेत, तर काही तुमचं बिलिंग वगैरे प्रोसेस सर्व झाली? शॉपिंग पूर्ण झाली? शॉपिंग पूर्ण झाली, बिलिंग वगैरे झाली, सगळी केली, पूर्ण केली। कितीपर्यंत माल तुम्ही ऑर्डर प्लेस केला? पर्यंत पूर्ण कालच्या नाचे मिळून 70 पर्यंत। अच्छा, 70,000 पर्यंत तुमचा गेलेला आहे। 70 पर्यंत गेला। थँक्यू मॅम, तुमचं चांगला असा मला की येताना जरा लक्षपूर्वक या, कोणी काही बोललेलं ऐकू नका, स्वतः डोळ्यांनी पहा आणि स्वतः त्याचा अनुभव घ्या, तरच तुम्ही घेऊ शकता। नाहीतर बाहेर ऐकून विकून कुठे इकडे तिकडे गेलात तर नुकसान करून घेऊ नका, इतकं माझं म्हणणं आहे। थँक्यू मॅम। मॅम असं म्हणताय का फसवीमध्ये तुम्ही येऊ नका, स्क्रीनवर नंबर आहे तिथे डायरेक्टली कॉल करा। यायचं असेल तिथं पूर्ण सर्व्हिस आमची अवेलेबल आहे, किंवा तुम्हाला सुरत स्टेशनपासून समोरच्या ठिकाणी तुम्हाला हॉटेल मिळून जाणार आहे अजमेरा फॅशनचं, तर तुम्ही तिथेही रिसेप्शन एरिया आमचा बनवलेला आहे। स्क्रीनवर नंबर आहे, जस्ट तिथे कॉल किंवा मेसेज करून पूर्ण माहिती करू शकता। रिसेप्शन एरिया सुरतच्या स्टेशनपाशीच आहे, तुम्ही तिथं आरामात करू शकता आणि प्रॉपरली सर्व्हिस आमची जी आहे ना ती प्रोव्हाइड केली जाणार। तर काळजी न करता स्वतःचा बिझनेस करा आणि स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करा आणि अजमेरा फॅशनला भेट द्या। नमस्कार।